आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। अंजनगाव सुर्जे येथे 10वीच्या इंग्रजी पेपरफूट प्रकरणात खळबळ, गट शिक्षणाधिकारीसह आरोपी अटकेत, 2 अल्पवयीन विद्यार्थी बालगृहात। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जे येथे 10वीच्या इंग्रजी विषयाचे पेपरफ्रूट आणि चोरी प्रकरणाची मोठी कारवाई करण्यात आली असून या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। अंजनगाव सुर्जे पोलिसांनी या प्रकरणात आणखी 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांसह एका पालकाला ताब्यात घेतले आहे। या प्रकरणात गट शिक्षणाधिकारी सुधीर खोडे, मजूर अनिल हाडोळे तसेच एका पालकाला अटक करण्यात आली आहे। इंग्रजी विषयात जास्त गुण मिळवून देण्यासाठी एका विद्यार्थ्याचे पालक आणि शिक्षक यांच्यात तब्बल 50,000 रुपयांचा व्यवहार ठरल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे। दरम्यान शिक्षण मंडळाच्या भरारी पथकाने केंद्रावर अचानक तपासणी केली असता संबंधित पर्यवेक्षकाच्या वेंधळेपणामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला। या प्रकरणातील 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांना बालगृहात पाठवण्यात आले आहे, तर या प्रकरणातील आरोपी सुशील अभ्यंकर आणि एक पालक अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे। पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून चोरीला गेलेला इंग्रजीचा पेपर विद्यार्थ्यांनी घरी बसून लिहिल्याचे निष्पन्न झाले। इंग्रजीचे दोन्ही पेपर परीक्षा वेळ संपल्यानंतरही तब्बल 2.5 तास केंद्राबाहेर होते। याची माहिती भरारी पथकाच्या लक्षात आल्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली। तपासात उघड झाले की इंग्रजी विषयात चांगले गुण मिळावेत म्हणून एका विद्यार्थिनीच्या पालक आणि उपपरीक्षक अभ्यंकर यांच्यात 50,000 रुपयांचा व्यवहार ठरला होता। परीक्षा संपल्यानंतर अभ्यंकर यांनी सेंटरवरून उत्तरपत्रिका बाहेर काढून विद्यार्थिनीला दिली। त्यानंतर विद्यार्थिनीने घरी जाऊन ती उत्तरपत्रिका सोडवली। दरम्यान भरारी पथकाची अचानक तपासणी सुरू झाल्यानंतर अभ्यंकर यांनी ती उत्तरपत्रिका विद्यार्थिनीच्या घरून परत बोलावून घेतली आणि कस्टडी सेंटर असलेल्या महाविद्यालयाच्या गेटवर ती दुसऱ्या व्यक्तीकडे दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे। या प्रकरणात एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे पालक प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती असल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। संबंधित विद्यार्थ्यांकडे पेपर कसा पोहोचला आणि या प्रकरणात कोणाचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत याचा पोलीस सखोल तपास करत आहेत। या धक्कादायक प्रकारामुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या प्रकरणाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे।